नमस्कार. मल्टीलिंक सेल्स अँड सर्व्हिसेसच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण भारतातील सर्वोत्तम अशा मल्टीविटा या ॲनिमल हेल्थ सप्लिमेंटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मल्टीविटाबद्दल काही माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्याला त्याची पार्श्वभूमी देखील जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे. अनेक वर्षाच्या अथक संशोधनानंतर 2010 साली मल्टीविटा ह्या हेल्थ सप्लिमेंटचे व्यावसायिक तत्त्वावर लॉन्चिंग करण्यात आले. मल्टीविटा हा प्रॉडक्ट अत्यंत परिणामकारक व्हावा ह्या दृष्टीने आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या टेक्निकल टीमचे योगदान सर्वोच्च आहे. 11 घटकांपासून सुरू झालेल्या मल्टीविटाचा यशस्वी प्रवास आज 29 दर्जेदार घटकांपर्यंत पोहोचवण्यात ह्या टीमचा सिंहाचा वाटा आहे. मल्टीविटाचा दर्जा सातत्याने टिकवण्यात आणि तो दिवसेंदिवस सर्वोत्कृष्ट करण्यासाठी ही टीम अखंडपणे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे कार्य करत असते. त्याचाच परिणाम म्हणून आज मल्टीविटा भारतातील कोणत्याही भागातील प्रदेशात सर्वोत्कृष्ट रिझल्ट देण्यात प्रभावशाली ठरत आहे. तुम्ही बघताय, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या वापरामुळे चारा आणि पशुखाद्यात सूक्ष्म खनिजांचे प्रमाण दिवसेंदिवस अल्प होत आहे. परिणामी जनावरांच्या शरीरातील या खनिजांचे असणारे प्रमाण दिवसेंदिवस फारच कमी होत आहे. यासाठी फक्त चारा आणि पशुखाद्यावर अवलंबून न राहता योग्य आणि मुबलक प्रमाणात खनिजांचा पुरवठा होण्यासाठी मल्टीविटासारखे उच्च गुणवत्तेचे ॲनिमल हेल्थ सप्लिमेंट नियमितपणे देणे अत्यावश्यक ठरले आहे. दूध उत्पादक किंवा गोट फार्मर्स यांच्या दृष्टीने स्वतंत्रपणे मिनरल्स, हर्बल्स, विटॅमिन्स, प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स अथवा इतर अनेक प्रकारची टॉनिके खरेदी करणे हे अधिक खर्चाचे ठरते. मल्टीविटा या प्रकारच्या सर्व घटकांचा सुंदर आणि उत्तम मिलाफ असणारे दर्जेदार वाजवी किमतीचे असेल याची पुरेपूर दक्षता घेऊनच बनवलेले आहे आणि त्यामुळेच दूध उत्पादक व गोट फार्मर्सचा आर्थिक फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतो. 2010 पासून गेले 13 वर्षे आम्ही मल्टीविटा ह्या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या हेल्थ सप्लिमेंटच्या माध्यमातून बिहार, पश्चिम बंगाल व गुजरात राज्यातील लाखो गायी, म्हैशी व शेळ्या मेंढ्यांचा संपूर्ण आरोग्य संवर्धन हा विषय अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकरित्या जपतो आहेच. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकात तुमच्यासारख्या होतकरू, कार्यक्षम आणि अत्यंत क्रियाशील व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही कार्यरत झालो आहोत. आता आपण मल्टीविटाची थोडक्यात माहिती पण घेऊया. मल्टीविटामध्ये 29 दर्जेदार आणि शक्तिशाली मुबलक प्रमाणातील घटक आहेत, तर बाजारात मिळणाऱ्या सामान्य उत्पादनामध्ये फक्त 13 ते 23 घटक आढळून येतील. मल्टीविटामध्ये 13 दर्जेदार खनिजे आहेत, तर सामान्य उत्पादनात तुम्हाला 7 ते 8च खनिजांचा समावेश झालेला दिसेल. मल्टीविटामध्ये 8 अत्यंत उच्च कोटीची जीवनसत्वे सामील करण्यात आलेली आहेत, तर सामान्य उत्पादनात फक्त 3 ते 4 जीवनसत्वांचा समावेश तुम्हाला दिसेल. मल्टीविटा हा परिपूर्ण, संतुलित व आरोग्यपूरक हेल्थ सप्लिमेंट आहे. तो जीवनसत्वे, खनिजे, एन्झाईम्स, हर्बल्स, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक कल्चरसह पूरक आहारांचा एक अनोखा आणि अद्भुत खजिना आहे. हा मल्टीविटा गवताच्या चव आणि वासात उपलब्ध असल्याने जनावरे तो अतिशय आवडीने खातात. मल्टीविटा हेल्थ सप्लिमेंट ISO प्रमाणित आहे. तो गायी, म्हैशी, शेळ्या आणि मेंढ्यांसाठी 100% संपूर्ण आरोग्य संवर्धन करत दूध, फॅट व SNF वाढवतो. मल्टीविटामध्ये 90 बिलियन ताकदीचे लाईव्ह ईस्ट आहे, ज्याच्या एका डोसमधून जनावरांच्या रुमेनमध्ये जवळपास 450 कोटी पॉझिटिव्ह बॅक्टेरिया निर्माण होतात व त्या बॅक्टेरिया
16 ते 18 तासांपर्यंत प्रभावीपणे कार्यरत राहून शरीरातल्या पेशींना कैक पटीने ताकद देण्याचे काम चोखपणे करतात. बाजारामधील बूस्टरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 40 बिलियन ताकदीचे लाईव्ह इस्टर दिसून येईल. मल्टीविटाच्या सेवनाने रुमेनमधील pH 6.5 ते 7 एवढा राखण्यामध्ये मदत मिळते. त्यामुळे शरीरातील आम्ल आणि अल्कलीचे प्रमाण समतोल राहून निरोगी बनण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होते. आता आपण मल्टीविटाची नेमकी गरज का भासते ह्याबद्दलही थोडंसं जाणून घेऊया. दुभत्या जनावरांच्या पुनरुत्पादनासाठी आणि दूध उत्पादनासाठी ऊर्जा आणि प्रथिनांच्या शिवाय खनिजांना आणि व्हिटॅमिन्सना विशेष महत्त्व आहे. मल्टीविटामध्ये अशी खनिजे व व्हिटॅमिन्सच्या योग्य त्या मुबलक आणि संतुलित प्रमाणाची काळजी घेण्यात आलेली आहे. वेळेवर माज न येणे, गर्भधारणा न होणे, गर्भ न टिकणे, गर्भपात होणे, अंग बाहेर येणे, आचळे कडक होणे, पू येणे, वार न पडणे, कासदाह होणे, सडांचे आजार होणे, बुळकांडी रोग होणे, डोळे व कानातून जास्त घाण येणे आणि एकंदरीत असा पशु निस्तेज दिसणे, असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला दिसतात. मल्टीविटाच्या नियमित सेवनामुळे ह्या सर्व प्रॉब्लेम्सवरती मोठ्या प्रमाणावरती प्रतिबंध करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. दुभत्या जनावरांमध्ये शरीरातील क्षार व इतर घटकांचा सातत्याने उपयोग होत असतो. या क्षारांची कमतरता झाल्यास दुभत्या जनावरांना आजार होतातच. हे लक्षात घेता दुभत्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात खनिज द्रव्ये असण्यासाठी मल्टीविटाची नितांत गरज असते. आवश्यक पोषक मूल्यांमध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे, जीवनसत्वे, एन्झाईम्स, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक यांचा समावेश होतो. त्यामध्ये एकूण 13 खनिजे व 8 जीवनसत्वे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी अत्यावश्यक आहेत. मल्टीविटामध्ये हे सर्व घटक मुबलक व संतुलित प्रमाणामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. भाकड असतानासुद्धा मल्टीविटा जनावराला नियमित चालू ठेवल्यामुळे गर्भ चांगला पोसतो व व्याल्यानंतर दूधही मोठ्या प्रमाणावरती वाढते. गाई म्हशींची दूध उत्पादन क्षमता ही दूध देण्याचा गुणधर्म, कासेचा आकार, कासेची ठेवण, कासेतील दूध पेशींची संख्या, पेशींचा समूह आणि दूध पेशीची दूध करण्याची क्षमता, सकस, समतोल, संतुलित आहार, तो खाण्याची आणि पचवण्याची क्षमता, याच बरोबरीने हवामान आणि आरोग्य यावर अवलंबून असते. वर्षाकाठी एक वेत मिळण्यासाठी प्रजनन संस्थेचे आरोग्य आणि कार्यशक्ती या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी मल्टीविटाच्या नियमित सेवनाची गरज असते. आपण काही वैशिष्ट्ये देखील पाहूयात. मल्टीविटामध्ये शतावरी, जिवंती, लाईव्ह इस्टर 90 बिलियन, कोबाल्ट, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन K आणि ग्रास फ्लेवर कंटेंट हे 8 घटक मल्टीविटाची खास वैशिष्ट्ये होत. ह्या वैशिष्ट्यपूर्ण 8 घटकांमुळे गेल्या 13 वर्षात लाखो गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांच्यापर्यंत हा प्रॉडक्ट अतिशय प्रभावीपणे पोहोचला आहे आणि तिथे रुजला देखील आहे. मल्टीविटाचा उत्कृष्ट दर्जा व उच्च कोटीचे परिणाम पाहून दूध उत्पादक आणखीन गोट फार्मर्सकडून मल्टीविटासाठी येणारी मागणी सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था व प्रजनन संस्था ह्या 4 मूलभूत आणि महत्त्वाच्या संस्था, त्याचबरोबर अन्य महत्त्वाच्या पूरक संस्था मजबूत करण्याचे कार्य मल्टीविटासारख्या अत्युच्च गुणवत्तेच्या हेल्थ सप्लिमेंटमुळे प्रभावीपणे होते. गर्भाशय व आजूबाजूचे स्नायू निरोगी आणि मजबूत होतात. परिणामी प्रोलॅप्सेशन व अंग बाहेर येण्याची अतिशय वाईट समस्या थांबण्यासाठी मदत होते. त्वचेची चमक वाढवून ती निरोगी बनवली जाते. त्यामुळे
डोळ्यात आणि कानात कमी घाण येऊन गोचिडांचे प्रमाण कमी होते. परिणामतः कातडीचे रोग होण्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती संरक्षण केले जाते. बछड्यांच्या मृत्यूचे मोठ्या प्रमाणावरील प्रमाण हा एक भारतात चिंतेचा विषय आहे. एक रेडकू किंवा एक वासरू सशक्तपणे जन्माला येणे, सुदृढ व निरोगीपणे जगणे म्हणजेच हजारो रुपयांचा फायदा कसा होऊ शकतो ह्याबाबत तुम्ही दूध उत्पादकांकडून समजून घेऊन त्याची खात्री करून घेऊ शकता. आता हा मल्टीविटा वापरता असताना त्याचे रिझल्ट कसे मोजायचे त्याचेही काही ठोकताळे इथं आपल्याला मी सांगेन. बघा, हा मल्टीविटा ज्यावेळेला आपण वापरायला सुरू करतो तेव्हा साधारणतः पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये खालील प्रकारचे ठोकताळे तुम्हाला निश्चितपणे दिसायला सुरुवात होईल. 1. अत्यंत दुर्गंधीयुक्त पातळ व अर्धवट घट्ट शेणाऐवजी ते शेण बांधीव आणि घट्ट व तजेलदार व्हायला सुरू होते, म्हणजेच समजावे की त्या पशूची पचनशक्ती चांगली व्हायला सुरू झालेली आहे. पिवळ्या जर्द आणि उग्रवासाच्या लघवीऐवजी अशी लघवी उत्तम स्वच्छ रंगाची आणि कमी वासाची व्हायला जेव्हा सुरू होते तेव्हा समजावं की त्या पशूची किडनीची कार्य करण्याची प्रक्रिया उत्तम प्रकारे सुरू झालेली आहे. गुरांच्या डोळे आणि कानातून येणारी घाण जेव्हा बंद व्हायला सुरू होते किंवा त्याचं प्रमाण कमी व्हायला सुरू होतं त्यावेळेला समजावं की त्या जनावराची प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे सुधारू लागलेली आहे. हे बदल झाले की नैसर्गिकरित्या दूध वाढ व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच जनावराची प्रकृती सुधारेल तशी फॅट व SNFमध्ये देखील चांगल्या प्रकारे वाढ होते. म्हणजेच दूध चविष्ट, मधुर व घट्ट होते. आता वेगवेगळ्या प्रकारच्या गाई म्हशी असतात ज्यांच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांच्या बाबतीत हे वर्गवारीप्रमाणे कसं बदल आपल्याला दिसून येतील त्याचीही थोडक्यात आपण माहिती घेऊया. बघा, एकदम अशक्त जनावरांच्या बाबतीत असे रिझल्ट तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये दिसून येतील. साधारण अशक्त जनावरांच्या बाबतीत हे रिझल्ट 14 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येतील. सरासरी आरोग्य असलेल्या जनावरांमध्ये असे बदल 21 ते 22 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येतील. तर साधारण चांगल्या आरोग्याच्या जनावरांमध्ये असे बदल 28 ते 29 दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येतील. आता आपण हा मल्टीविटाचा डोस त्यांना कसा द्यायचा असतो, तो केव्हा द्यायचा ह्या बाबतीत देखील आपण थोडीशी माहिती घेऊया. मल्टीविटाचा डोस साधारणपणे किंवा एक ठोकताळा म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा डोस दररोज फक्त सकाळी एकदाच द्यायचा आहे. शेळ्या, मेंढ्या आणि 45 दिवस ते 12 महिन्यांची रेडके या गटासाठी हा डोस 25 ते 30 ग्रॅम देणं आवश्यक आहे. 400 किलोपेक्षा कमी वजनाच्या गाई म्हशींसाठी हा डोस दररोज 50 ग्रॅमचा आहे. तर 400 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गाई म्हशींसाठी हा डोस 65 ग्रॅमचा आहे. गाभ असलेल्या गाई आणि म्हशींसाठी मल्टीविटा दररोज 75 ग्रॅमचा डोस देण्यात यावा आणि गाभण असलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांसाठी मल्टीविटा 50 ग्रॅमचा डोस देण्यात यावा. आता हा मल्टीविटा वापरत असताना काही दक्षता पण आपल्याला घ्यावी लागेल आणि ती दक्षता कशासाठी घ्यावी लागेल ते पण आपण थोडक्यात बघूया. मल्टीविटा पावडरचा जो काय आपला पॅकिंग आहे तो थेट सूर्यप्रकाशात म्हणजेच डायरेक्ट उन्हाच्या किरणांमध्ये ठेवू नये. आता उन्हाच्या किरणांमध्ये किंवा थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यामुळं काय घडतं तर मल्टीविटाची जी संपूर्ण ताकद आहे त्याच्यामध्ये 10% 30 ते 35% कमतरता होऊ शकते सूर्यप्रकाशाच्या किंवा थेट उन्हाच्या किरणांमध्ये ठेवल्यामुळं. त्यामुळं तो सूर्यप्रकाशात किंवा उन्हाच्या थेट किरणांमध्ये ठेवू नये. मल्टीविटा सुरू करण्यापूर्वी 48 तास अगोदर जंताचे औषध देणे फायदेशीर ठरते. हे दूध उत्पादकांना आणि
गोट फार्मर्सना पक्कं माहीत असतं. फक्त हा असा प्रॉडक्ट देत असताना आपण त्याची आठवण करून देणं गरजेचं असतं. गाभ असलेल्या पशूंना जंताचे औषध देण्यापूर्वी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेण्याचे सुद्धा आपल्याला भान असले पाहिजे. आणि ज्या दूध उत्पादकाला किंवा गोट फार्मरला तुम्ही मल्टीविटा देता त्याला ह्याची आठवण करून द्यावी. आता हा जो काही वरती तुम्हाला काही डोस सांगितले त्या डोसचं विभाजन करू नये. म्हणजे काय की समजा 50 ग्रॅमचा डोस आपण जो गाभण शेळ्या आणि मेंढ्यांसाठी सजेस्ट केलेला आहे त्याचा 25 ग्रॅम सकाळी द्यायचा आणि 25 ग्रॅम संध्याकाळी द्यायचा, असं डोसचं विभाजन कोणत्याही प्रकारच्या डोसमध्ये करू नका. जो रेकमेंडेड डोस आहे तो रेकमेंडेड डोस सकाळी देण्याची दक्षता आपण नक्की बाळगली पाहिजे. एखादे जनावर मल्टीविटा हेल्थ सप्लिमेंट सुरुवातीला खात नसेल तर किमान 3 दिवस त्याच्या खालील व वरच्या ओठाला चिमटभर मल्टीविटा सकाळी आणि संध्याकाळी पुसावा. ह्यामुळं काय घडतं तर त्या गाई म्हशीला किंवा त्या शेळी मेंढीला असं लक्षात येतं की आपण जे काही खातो आहे आपल्या ओठाला जे काही लावलेलं आहे तो खाण्याचा आणखीन एक अतिशय चांगला पदार्थ आहे. त्यामुळे 4-5 दिवसानंतर तुम्ही त्याच्या नियमित खाद्यामधून त्याला ज्यावेळेला घालायला चालू कराल त्यावेळेला ते जनावर अतिशय चांगल्या पद्धतीनं हा मल्टीविटाचं सेवन करतं. शेळ्या आणि मेंढ्यांचा टाळू हा अतिशय चिकट असतो. आता हा चिकट असलेला जो टाळू आहे त्याला जर काय तुम्ही कोरडी मल्टीविटाची पावडर त्याच्या खाद्यातून दिली तर कदाचित ती पावडर टाळूला चिकटल्यामुळे त्या शेळी किंवा मेंढीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काय करायचं तर शेळी आणखीन मेंढीला आपला मल्टीविटाचा डोस देत असताना पावडर त्याला खायला देत असताना ती पावडर पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करायची की सर्वसाधारणपणे ती दूध किंवा दह्याच्या थिकनेसमध्ये, म्हणजे दूध जेवढं पातळ असतं किंवा दही जेवढं थोडंसं घट्ट असतं अशा प्रमाणामध्ये पाणी मिसळावं आणि ती पावडर त्या शेळी किंवा मेंढीला खायला द्यावी, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आता हा एवढा सर्व गुणसंपन्न आणखीन एवढ्या ताकदीचा जो मल्टीविटा आहे त्याच्यामध्ये इतके चांगले उच्च दर्जाचे घटक आहेत, त्याचे विविध स्तरावरील अगणित फायदे आहेत, त्याची परिणामकारकतासुद्धा प्रचंड आहे. बाजारात मिळणाऱ्या अन्न उत्पादनातील घटक आणि मल्टीविटाच्या पावडरमध्ये असणारे घटक ह्यांच्यामध्ये असणारी प्रचंड तफावत आहे. मग आपल्या मल्टीविटाची किंमत काय असली पाहिजे तर मल्टीविटाची किंमत ही आपण अशा पद्धतीनं ठेवलेली आहे की जी दूध उत्पादक आणि गोट फार्मर्सला अतिशय फायदेशीर ठरेल, लाभदायक ठरेल. म्हणजेच त्याची किंमत आपण वाजवी ठेवलेली आहे. आता वाजवी ठेवलेली आहे म्हणजेच त्या दूध उत्पादकाचा आणि गोट फार्मर्सचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी ह्या किमतीचा प्रचंड प्रमाणावरती उपयोग होतो. मल्टीविटासारख्या दर्जेदार ॲनिमल हेल्थ सप्लिमेंटची ताकद तर तुम्ही आता पाहिली. मग एक प्रश्न डोळ्यासमोर नक्की लक्ष आपल्या येईल की इतका चांगला दर्जेदार प्रॉडक्ट आहे, इतक्या चांगल्या ताकदीची त्याच्यामध्ये अनेक चांगले घटक समाविष्ट केलेले आहेत. मग ह्याचा उपयोग मी माझ्या स्वकीयांसाठी, मी माझ्या जवळच्या होतकरू व्यक्तींसाठी कसा करू शकतो. प्रत्येकालाच आपल्या ह्या समाजात राहत असताना एक सामाजिक जाणीव निश्चित असते, सामाजिक बांधिलकीसुद्धा त्याला ठेवावी लागते. मग मल्टीविटासारख्या दर्जेदार ॲनिमल हेल्थ सप्लिमेंटची ताकद, तुमची समाजातील असलेली चांगली प्रतिष्ठा, तुमच्या अंगी असलेली सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि गोमातेसह मुक्या प्राण्यांची सेवा ह्या माध्यमातून तुमच्या संपर्कातील होतकरू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची तुमची तळमळ ही गोष्ट एक सुंदर भविष्याची नांदी असून ती सर्वांच्याच दृष्टीने यशस्वी वाटचाल करणारी आहे असा मला ठाम विश्वास आहे. ह्याच तुमच्या उदात्त आणि पवित्र विचारातून तुमच्या स्वतःच्या घरातसुद्धा लक्ष्मी भरभरून नांदली पाहिजे हा माझा हृदयाच्या तळापासून अट्टहास आहे. म्हणूनच तुम्हाला
मल्टीविटा ह्या उत्पादनाच्या माध्यमातून व्यवसायाची एक अनमोल संधी देखील मिळत आहे. ज्यांनी तुम्हाला मल्टीविटा ह्या दर्जेदार ॲनिमल हेल्थ सप्लिमेंटबाबत माहिती दिली आहे किंवा ज्यांनी ही ऑडिओ क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्यांना संपर्क करून ही सुवर्ण संधी जाणून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या सुंदर भविष्यासाठी सुंदरतम शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय जवान,